श्री गणेशाय नमः। गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडभंगकानिपमच्छिन्दराद्याः चौरंगी रेवाणक भत्री सज्ञा भूम्या बभूर्नवना सिद्धः। श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 28। श्री गणेशाय नमः। जय जय जी जगद्गुरु द्वारा अखिला निरंजना निर्विकारा भक्तमान सचकोर चंद्रा प्रेमांबुधारा ओसरसी तरी तू असता कृपाळू आई माय माझे विठाबाई तरी आता ग्रंथ प्रवाही येऊनिया बैसे गे मागिले अध्यायी प्रेमे करुण वैभवी मेळविला राव विक्रम भरतरी संगमी पिंगला लग्न दत्तानुग्रह लाधला उपरी मृगया करुणी अवंतिका स्थाना जाऊनी राजधामी कनकासनी सभा मंडपी बैसला क्षणेक बैसुनी त्वरिता त्वरित पाकशाळे गेला नूपनाथ पक्वान्न सेवुनी अंतपुरात पिंगला गृही संचरला कनक मंचकी सुमन शेजी राव बैसवी पिंगला अर्जी षोडशोपचारे करुणी पूजी श्रद्धापूर्वक पिंगला परम प्रीती भावारूढ राये दर्शविले चित्ती कोड मग करी कवळुनी स्नेह पाडे निकट घेत पिंगला तिथे वामांकी बैसवून परम प्रीतीने घेत चुंबन वाचेने म्हणे तुझ समान अन्यदारा नावडती अग पिंगले माझे मन भावी मम देहीचे ऐक्यरत्न जैसे मित्र आणि रश्मी चिन्ह ऐक्य देही मिरवती ही राजमौळी तेजे आगळा द्वितीय शोभली त्याची कळा देवी माते तू पिंगला मम चित्तावरी धावे अगे हे पिंगले माझा भाव पिंगला भरतरी ऐक्य नाव एकाची देही मजवाडी व भासे भास शुभानने जैशी शर्करा आणि गोडी नामे भिन्न परी ऐक्य प्रोडी देवी तू पिंगला माझे पाठी भासे भास शुभानने जैसा उधळी आणि लहरी परी ऐक्यता सागरी देवी माते तू सुंदरी भास भास श्री शुभानने ऐसे म्हणून परम प्रीती पुन्हा चुंबन घेत नुकती मग भोगुनी सकाम रीती संतुष्ट चित्ती मिरवला मग विचार सुचला एक गहन आनंदे बैसती प्रीती करून बैसल्या पिंगला बोलुनी वचन विडा त्रयोदश गुणी देतसे म्हणे हे महाराजा नूपवरा मम देहीचे प्राण प्रियेश्वरा मम मानस चकोर चंद्रा प्रेमांबुधारा मिरवतसे तरी तुम्हा आम्हा गाठी गाठी गाठिल्या त्या परमेष्ठी गाठिल्या परी चित्त देठी ऐक्य भास भासतसे जैसे लवण उदकी मिश्रित भिन्न नदावी दृष्टीत कन्याय ऐक्य चित्त राव राणी शोभत तरी ऐसा मिश्रित अर्थ उदया पावला असे ऐक्य चित्त परी नेणुनी निर्दय परमकृतांत जगा माझी मिरवत असे चित्ती चित्त भय काया हरण करीत असे राया तरी नेणो आपण विषय चिंते या बुद्धी जरी संचरली संचरता परी एक त्याचे माते दिसत उचितार्थ तुम्हा आधी माते मृत्यू सुगम चित्ता वाटत असे तरी हे ऐसे इच्छेल्याप्रमाण ईश्वर सत्ते जरी आले घडून मग परम बरवी दैववान जगी असे मी एक ऐसे बोलता शुभाननी राव ऐकुनी बोले वाणी नेणो सके ईश्वर करणी पुढील काही वदवेना मज आधी तू कामिनी मृत्यू पावो इच्छिसी मनी परंतु नेणो निर्दयपणी मित्रात्मज मिरवतसे तो कदा न जाणे वेदविधी सदा वर्ततसे विघड बुद्धी नेणो मज मृत्यू तुझ आधी आल्या काय करशील ऐसे ऐकुनी वदे पिंगला नेणो कैसे असेजी भाळा रेखिली विधीने अकळ कळा कळत नाही महाराजा परी ऐशा घडल्या गोष्टी मी राहणार नाही महिपाठी देह दाहुनिया हव्य वाटी गमन करीत तुम्हासह राव ऐकुनी बोले वचन पुरे आता तुझे बोलणे प्राणाहुनी प्रिय कोण घात त्याचा करवेना तरी हे बोल उगलेची पोल माझी आतोषाचे करीसी मोल परी समय येता तव पाऊल मागेची धाव घेणार
तरी अनुभव माझे चित्ता सहज आहे मजला पाहता अगे राज्यासनी विपुल वार्ता सेवक श्रवण माझे करविती परी कैशारिती समरंगणीचा भाव दाविती शत्रु अनली प्राणाहुती वेचू ऐसे म्हणताती तरी समय पडता दृष्टी जीवित्व रक्षिती 12 वाटी मग कोण कोठील मोहपोटी जीवित्वाचा वरिते घे तरी हे तैसे तुझे बोलणे दावित माझे चांगुलपणा परी समय पडता अर्थभिन्न दुसराची आहे गे की बहुरूपियांचे खेळ मेळी होऊनी बैसली महाबळी परी ते शूरपणाची नवाळी समरभूमी चालेना की श्वान पुच्छाशी कैशी उग्रता परी हारतेची पडे बळी देखता जैसी पालीची दृष्टी देखता वृश्चिक नांगी उतरितसे त्यांना ये तव बोलणे माते दिसते सहज स्थितीने ऐसे बोलता भर्तरी नंदने पिंगला वधे स्वामीसी म्हणे महाराजा प्राणेश्वरा या बोलाचा वागदोरा कंठी बांधिला आहे नरा काया वाचा मानसी तरी आता व्यर्थ बोलून नेणो घडेल अर्थ कोण ईश्वर सत्तेचे प्रमाण ब्रह्मांतिका कळेना परी माझी ये भावने ऐसे येत आहे स्वचित्तास विधवा शब्द शरीरास लिप्त होणार नाही की जरी म्हणाल कशावरुनी तरी काय वाचा चित्त मन तुम्हा लागी केले अर्पण साक्षात ईश्वर तो सत्याश्रित आहे म्हणती सकल जगती तरी वैधव्य शब्द जगमुखात माते लिप्त होणार नाही की असो बीज पेरिले तैसे फळ द्रुम कोमादी दावी सकळ तेवी माझी चाली सरळ फळ उमटेल तैसेची ऐसे बोलली निवांतपणे स्तब्ध राहिली कामिनी परिरायाचे अंतःकरणी शब्द सुदृढ मिरवले परी ठेवले मनात चमत्कार पाहू कोण दिवसात असो हे जल्प बहुदिनात सारिते झाले प्रीतीने सहज कोणे एके दिवशी राव जात असे परधासी पारधीसी मृगया खेळता विपिनासी आठव झाला कांतेचा की आम्ही उभयता दोघे जण बैसलो होतो सुख संपन्न तया माझी मृत्यू बोलून निश्चय विले कांतेने तुम्ही झाली गत प्राण तुम्हा सवे करीन गमन तरी त्या बोलाचे साचपण आज पाहू निश्चय ऐसी चित्ती योजना करून मृगया करीत फिरे कानन तो अकस्मात देखला नयने मृग एक नेटका राव देखता तया पाठी लागुनी शीघ्र मही आराटी क्षीणची त्या जीवी बहु मेळताटी मृग जिवंत धरियेला परी हस्ते करून तयाची ग्रीवा छेदून मुकुटासह काढुनी भूषणे रुधिरे वस्त्रे भिजवोनी सेवका हाती देता झाला शीघ्र नुकते अन्य भूषण उभवुनी कांती सुखासनी बैसला उत्तम छाया पाहुनी तया खाली रूप जाऊनी उत्तम चीर कनकवर्ण मृदू गालीच्या आंतरला तयावरी पाहुनी नृत्ती मंडळी दुरावुनी बैसे एकांती परी रुधिर वस्त्रे जया हाती तया लागी पाचारी म्हणे ही रक्तवस्त्रे घेऊन सेवका पिंगलेचे गाठी स्थान वस्त्रे तीते गोचर करून राव निमाला म्हणावे निमाला परी कैसे रीती जरी पिंगला बोले लोकती तरी व्याघ्र संधानी जीवित्व आहुती घेऊनिया पळाला ऐसे वधुनी राये भृत्या ते गुप्त पाठविले अवंतिके ते राजसदना जाऊनी वृत्ते पिंगले ते विलोकिले मोळी चिरासह सकळ रुधिर व्याप्त वस्त्रे सबळ पुढे ठेवूनी करकमळ जोडूनिया बोलत असे म्हणे जी महाराजा मही स्वामिनी मृगया करीत राव कननी अवचित व्याघ्र जाळीतुनी उठला राया नकता मागाहुनी साधुनी उड्डाण राव धरिला ग्रीवे कारण धरितांची हरुणी प्राण रुधिर पिळुनी पळाला आता त्याचे करुणी दहन चमू येईल सकळ परतोन ऐसे पिंगलेने ऐकून हृदयपिटी आक्रोशे हृदयपिटुनी महीवरती भावे आपटी निष्ठुरगती आहा म्हणून केश हाती धरोनिया लुंचितसे शब्द करुनी अट्टहास हंबरडा मारुनी उदास पुन्हा महिते मस्तकास वारंवार आपळीतसे मृत्तिका घेऊनी टाकी मुखात म्हणे हा हा जी प्राणनाथ माते कैसे टाकुनी गेलात परत्र देश भुवनासी आहा महाराजा प्राणेश्वरा कुपी कापिला कैसा दोरा
आहा तव प्रीतीचा मोह झरा आजी कैसा आटला जी अहो मम प्राणनाथा मजबिन तुम्हा क्षण गमत नव्हता प्रीती सोडून कैसे आता परत्र देशा गमले ती ऐसे म्हणून आरंभळत तो अंतपुरी समजली माता स्त्रिया राजाच्या द्वादशत आरंभळत पातल्या एक हृदय पिटती आपले हस्ती एक धावती मही पडती एक एकताची झाली वरती मही लागी मूर्छित एक हंबरडा फोडून ऊर्ध्व म्हणती आमुचा गेला निघ आता महिते स्त्रीवृंद दीनवत झालो की ऐसे म्हणून आरंभती एकमेकीच्या गळा पडती हृदय पिटून आपटिती मही लागी मस्तकते ऐसा सकळ अंतपुरात कोल्हा झाला अद्भुत परिपिंगला दारा प्रीती बहुत शोक करी आक्रोशे म्हणे महाराजा निढळवाणी मज कैसे गेले त्याची सोडून मोहाचा सकळ तरणी लोकोनिया महाराजा बाळा होनी मोह अत्यंत मज विषयी पाळीत होतात तो मोह दवडूनी निष्ठुरवत सांडूनी गेले कैसे गेलात अहो तुम्ही राया सिंहासनी बैसत असता राजकारणी परी मम स्मरण होता मनी या धावुनी सदनात ऐसे म्हणून धरणीवरी शरीर पिंगला टाकी वारंवार आजी सकळ सांडूनी राज्यभार कैसा गेलासी महाराजा पाहुनी माझे मुखमंडन पुन्हा सेविसी राज्यासन मोह आजी सकळ सोडून सांडून कैसा गेलासी महाराजा आहा पिंगला अंडज खाणी कोठे गेलेसी मम पक्षिणी दाही दिशा ओस करोनी अचर राणी चरावया मम पाडसाची हरणी परत्र तृण गोड पाहुनी तिकडेची गुंतली लोभे करुनी माझा लोभ सांडोनिया आहा माझा आंधळ्याची काठी हिसकुडी नेली निर्दय पोरटी ती क्षुधिताची अन्नवाटी जितुनी नेली भणंगे आहा राया मज वाचून तू ते गमत नव्हते एक क्षण आज निष्ठुर मन करून कैसा गेलासी महाराजा आहा राया उत्तम पदार्थ जो महिलागी उत्पन्न होत तो मम अधीन उपनाते बक्षिला नाही कधी की माते बैसवनी निज अंकास मुखी ओपित होता ग्रास ऐसे परी सांडोनी प्रीतीस परत कैसे गेलात ऐसे परी नाना गुण आक्रंद तसे आठवून मग ते सेवकाते पाचारून शय्या साहित्य करवितसे राय मोळीचा चीर मुकुट परिधानी कबरी अलोट स्फुरण दाटोनी मग बळकट उत्तम चिरी कवळीला स्वामीचे वस्त्र परिधान करून घेती झाली सतीचे वाण स्मशान वाटिके साधन सिद्ध केले तत्काळ मग सकळ समारंभा सहित येती झाली स्मशान वाटिकेत अग्निकुंडी विधाने करून त्यात सबळ अग्नी चेतविला अग्नी लाविता विधान शक्ती दाऊनी वर्तला अंगार निधी ढगढगोनी कुंडाप्रती पावक शक्ती दावित असे ऐसी या प्रकरणी पेटविला वनी होता पातली सौदामिनी अग्निकुंडी शिळा स्थापोनी निरौप मागे सर्वाते सकळा जय देऊनी आशीर्वचन जय जय भरता ऐसे म्हणून तुझा देह तुझा अर्पण शीघ्र काळी हो का ऐसे म्हणून अग्निकुंडात सांडिती झाली स्वशरीराते परित्या पावकी होता स्थित गुंडाळोनी गेली सर्वस्वी मग ते याचक अपार जन धन्य म्हणती ते कारण स्वहित केले पिंगलेने स्वामी सवे गमोनिया आहा पिंगला ऐसे म्हणती पवित्र जाया सत्यवती उदार कर्ण स्वकुळाप्रती पर कुळाते तारील भरतरी परी करता परलोक विवळ चित्ती करती शोक म्हणती आम्हा प्रजेचे दौंदिक ईश्वरे कैसे नेले हो ऐसे म्हणून आक्रंदती भरतरी म्हणून आठवती असो पावकी दाहोनी सती लोक निघाले माघारे आपुलाल्या सदनी जाऊन बसले असती मुख वाळवून आहा भरतरी ऐसे म्हणून श्वासोश्वास सोडिती आणि राजसदनी स्त्रियांचा मेळ शोक करीत आती तुंबळ तो येरीकडे विपिनी नृपाळ मृगया करुणी येत असे तो असतासी गेला चंडमणी रात्र दाटली परम विपिनी म्हणून राजा उठुनी नगराप्रती चालला पावक तेजी दैदिप्यमान हिलाल मार्गी प्रदीप्त करून जाता भृत्य पाठविला वस्त्रे देऊन आठवतयाचा पैधाला राव बैसोनी सुखासनी येता मार्गी मशाल पेटवोनी त्यात चंद्रज्योती शशी समानी दिशे लागी उजळती आठव होताची म्हणे चित्तात
अबुद्धीपणे स्त्रियांची जात, नेणो गृही कैसी मात, घडोनी आली असेल की, न्याही केले मूढपण, शोध केला नाही आणि का पाठवून, सकल भ्रातीत चित्त गोवोनी, पाठी लागलो मृगाच्या, परी माते दिसते अहित, मूर्खपणा घेतला स्वपदरात, ऐसी चिंता करीत अवंतिके पातला, परी यात शोते कल्पना घेती, पिंगला दाहिली पावक शक्ती, तेव्हा विक्रम नृत्ती शोधा कैसा अंतरला, आणि जो भृत्य आला वस्त्रे घेऊन, तेने कैसे पाहिले निर्वाण, तरी तो पिंगले ते वस्त्रे देऊन आला होता अरण्यात, परी रायाची न पडून गाठी, कटक शोधिता मही पाठी, मग तो अस्तमान होता शेवटी, कटका लागी मिळाला, आणि त्या समयी विक्रम नूपवरे सेविले होते मातुल घर, मिथुळेशी जाऊनी समाचार, सत्यवर्माचा घेतसे, मग सुमती प्रधान चमू सहित, शुभ विक्रम रायाची प्रज्ञावंत, सकळ मंडळी ही ज्ञानभरित, राया सवे गेली ती, गृही तितके श्रीमंडळ, ग्राम जनादी रक्षपाळ, सकळ अबुद्धी केवळ, ज्याते शक्ती नातुडली, ऐसा समय आला घडून, तो त्यातही घडले अपार विघ्न, पिंगला बुद्धीपणे रत्न, ते देहांत पावली, असो पाहिली मार्ग वाट, राव भरतरी चमूनेट, येऊरी अवंतिके निकट, ग्रामद्वारी संचरला, तव ते उठून द्वारपाळ, राया समोर झाले सकळ आश्चर्य, मानून उतावेळ राया प्रति वदता ती, म्हणती परी कैसे रीती, नम्रोत्तरे मंजूळ करती, मुजरे करुणी निवेदिती, पिंगलेचा वृत्तांत, म्हणती महाराजा दीनमणी, भृत्य एक आला वनातुनी, तो दुश्चिन्ह वधोनी वाणी, ग्राम बुडविला शोकात, परी त्या शोकाची ऊर्ध्वनळी, सती पडली सुमती बाई, नरस्वामिनी पिंगला दवडिली, परत्र देशी गेली से, तरी तियेचे करुणी बोळवण, आताची गृही आले सकल जन, स्मशान वाटिका झाली भस्म, एक प्रहर लोटला, ऐसे राव ऐकता वचन, परम घाबरले अंतःकरण, मख सुखासनातुनी उडी टाकून स्मशान वाटिके पातला, परी आक्रंदत अट्टासे शब्द करीत, अति बगे धावत, स्मशान वाटिके जवळी पै, पातला परी चमू मागे करीत जातसे अति लाग, सकळ कुळवृद्ध योग, राया लागी कवळिती, राव जाता स्मशान महिसी, पाहत पिंगलेचे चितेसी, राव विरागोनी मानसी, उडी टाकू म्हणतसे, तरी ते चमू मेळीचे गृहस्थ थोर, रायासी कवळुनी धरती समग्र, स्मशान कुंडीचा वैष्णानर वैष्णुनिया बैसले, परी रावते उद्देशी, प्राणघात इच्छी मानसी, परी वेष्टन पडता शरीरासी, उपाय काही चालेना, मग बैसल्या ठाई आरंभळत, मही मस्तकाते आपटीत, हृदयी पिटुनी शोक करीत, मूर्छने लागी पावतसे, मूर्छा गेलिया पुन्हा उठत, अग्नी आहुती द्यावया पाहत, परी अपार जनाचे वेष्टन बहुत, बळ काही चालेना, ऊर्ध्व करुणी आपला माथा, घडी घडी पाहे पिंगला चिता, आहा म्हणूनी भाळ तत्वता, मही लागी आफळीतसे, आफळूनी आठवी पिंगलेचे गुण, म्हणे कैसी वो गेली समज सांडून, माते मृत्यू मही ठेवून, परत कैसी झालीस, हे पिंगले तुझे मन, गमत नव्हते मज वाचून, आता कैसे निष्ठुर होऊन, परत देशी गेलीस तू, हे पिंगले तुझा मी पती, नव्हतो शत्रू होता या जगती, कैसे जलपुनी कुडे मती, भस्म तू ते म्या केले, आहा मी पतीत दुष्ट दुर्जन, मूढ मतीने घेतला प्राण, तरी मी तुझा शत्रू पूर्ण, पती न म्हणे पिंगले, ऐसे म्हणूनी अंग धरणी, टाकी हा हा शब्द करुणी, हृदय पिटी दणाणोनी, मही मस्तक आपळीतसे, आहा पिंगला म्हणून आहा कमारी अट्टहास्य करुण, आहा पिंगले एकदा तव वदन, मज दृष्टी दावी का, आहा पिंगले परत्र भुवनी, गेलीस माते तू सांडूनी, हृदय पिटी दणाणोनी, मही मस्तक आपळीतसे, हे पिंगले आसनी शयनी, मज बैसवीत होतीस अंतःकरणी, आता माझा विसर धरोनी, कैसी राहसी परत्र, आहा पिंगले तुझ वाचून, सर्वत्र माते दिशा शून्य, आहा पिंगला माझा प्राण कुडी टाकून गेलासे, आहा पिंगले तुझ वाचून, सर्वत्र माते दिशा शून्य, शून्य मंदिरी निद्रा शयन कैसे येईल सांगपा, आहा पिंगले माझी अधिक
जाणत होती तृषामुक, आता निष्ठुर मन केले नीक, कैसी सांडोनी गेली सुतू. पिंगले माझे शैनी, होतीस मृदू भाषणे करुनी, पाहता उर्वशी दिसे नैनी, संतोष माझा होत असे. ऐसे पाहुणे सुगंध द्रव्य मी, रुंजी घातली षटपदकामी. ऐसे सुख सरिता संगमी, सुख कोठे पाहू आता. यावरी पिंगले तव गुण, दयेचे भांडार मुक्त करुण, की जगाचे करसी पालन, धर्मानुकूळे सर्वस्वी. ऐसी या प्रज्ञेचे पहुडपण, पिंगले कोठे मी जाऊन. ऐसे म्हणून धडाडून धरणी अंग सांडित असे. या परी सर्व जाणूनी लोक, रायाचा पाहुनी शोक गहीवर येत असे. आणि का शोक शब्दे करुनिया, ही तरु मल्यागार गंधी मिळवती समग्रा. जैसे रायाच्या शोकपारा, शोके व्याकुळीत जाहले. असो हा ग्रामांत वृत्तांत सकळा, कळला परी सुखवसा झाला. जैसा प्राणा जाऊनी आला, शव शरीरा पुन्हा की. मग गावीचे ग्रामजन, स्मशानाजवळी आले धावून. परिरायाचा शोक पाहून, तेही तसेची होती पै. मग तो माईक सहजस्ली दुःख रहित शोकावरती. जैसे बहु परी खेळा प्रती, शूरत्व मिरविती अपार. ही गुर्जर देशी चाल सदन, रुदन घेती मोल घेऊन. तैसे घरचे सर्वजन, येती प्रेत संस्कार करावया. तन्याय शोक करीत, राव पडला शोकार्ण वाहत. न वर्णवे तो आकांत, अल्प येथे वर्णिला. असो ऐसी रुदन स्थिती, ज्याची त्याला मायश्चित्ती. परिते लोक अभावनीती, समजावीती राया ते. तुम्ही सर्वज्ञ सकळ राशी, बोध करता अन्यजनासी. होऊनी गेले होणारासी, आश्चर्य याचे कायसे. म्हणती महाराजा भविष्योत्तर, होऊन गेले ते होणार. त्याचा शोक करणे चतुर, योग्य आम्हा दिसेना. अशाश्वताचा शोक करणे, तरी काय शाश्वत आपले जिणे. पिंगला गेली आपणही जाणे, कदा काळी सुटेना. पहा आपुले पूर्वज अपार, मृत्यू पावले समग्र. एका मागे एक सर्वत्र, गेले न राहिले मेदिनी. की आजा गेला नातू उरला, ऐसा कोणी पाहिला. तरी अशाश्वताचा घट भरला. रीता होय क्षण मात्रे, तरी हे सक अशाश्वतपण. पूर्ण मानती ज्ञानवान, तरी तयाचा शोक करुण. व्यर्थ जीवा कष्टविता, आहा पाहती जपी जपी. सिद्ध साधक नाना रूपी, कोण वाचले देह संकल्पी. मृत्युभुवनी महाराजा, तरी जी जी जाईल घडी. ती सुखाचीच मानावी प्रौढी, ईश्वर नामी ठेवूनी गोडी. चित्त स्थिर असावे, ऐसे बोधिता सर्व ही जग. युक्ती प्रयुक्ती नाना बोध, परिरायाचे हृदय चांग. शोक काजळी उजळेना, मग ते ग्रामीचे सकळ जन. थकीत झाले बोध करुण, एका मागे एक उठून आपल्या सदना सेविती. असो तीही लोटली रात्री, उभया आला गभस्ती. पिंगला चितेची पाहुणी शांती, पावक झाला अदृश्य. मग तो मानुनी दुसरा दिन, पुन्हा पातले आप्तजन. उत्तर क्रिया संपादन, अस्थि मिलन केले ते भरतरी रावे पाहून. चित्ती विचार करता पूर्ण घेऊ देईना अस्थि संचयन. स्पर्श कोणा न करवी, आपण सुनी चिता रक्षित. कोणा लावू देईना हात. मग ते आप्तजन समस्त पुन्हा गेले माघारे. परी तो राव तैसाची चितेत, बैसता झाला दिवस रात. अन्न पाणी त्यजुनी समस्त पिंगला पिंगला म्हणत असे. मग हे निर्वाणीचे वर्तमान, मिथुळेशी दूत सांगती जाऊन. राव विक्रम करता श्रवण, निघता झाला तेथून. सत्यवर्मादी शुभ विक्रमादी सुमती प्रधान. परम शोकार्णव रचून, अवंतिके पातले. मग येताची स्मशान वाटी, पिंगला आणुनी चित्तदृष्टी. परम शोके झाला कष्टी, शोक सिंधूत निमग्न. आठवी कन्येचे सर्व गुण, म्हणे मम हातीचे गेले निदान. विक्रम म्हणे मम गृहीचे रत्न, काळ तस्कर नेले की. आहा माऊली उभय कुळात, तारक झाली भव सरितेत. पुन्हा दीपाची लावी वात, अदृश्य कैसी झाली वो. आहा स्त्री कटकी अंतपुरी, मुख्य मिरवीत
होती सज्ञान लहरी, जैसा हस्ती चमू भीतरी, चांगुलपण दावितसे. रूपवंत गुणवंत, सर्व लक्षणी ज्ञानवंत, सूचक सदा सर्व काळ, संगोपित चित्त सकळांचे लक्षिकी. ऐसे आठवोनी नाना गुण, शोक करी अति दारुण. मग विक्रम रुपती पुढे होऊन, भरतरी लागी समजावी. नाना युक्ती नाना वचन, भरतरीचे बोधी मन. परी तो नायक पिसाटपण, पिंगला पिंगला वदतसे. परी राब बोध करता उत्तम, लोटून गेला दिन दशम. मग विक्रमे उत्तर क्रिया करून, शुचिरभूत झाला. या परी पुढे 13वे दिवशी, जाती भोजन दान मानेसी. सर्व उरकोनी राजासनासी, घेऊनी राव बैसला. भरतरीन सोडी स्मशान वाटिका, धरुणी बैसला अचळनिका. जैसा वृंदे धरुणी हे का, विष्णू बैसला स्मशानी. ऐसे परी अचलपणा, मिरवता झाला मित्रनंदन. परी नित्य नित्य विक्रम येऊन, बोध त्याते करीतसे. ऐसा बोध करता चित्त, 12 वर्षे लोटली सत्य. पर्ण तृण भक्षुनी जीवित, उदर आहारे राखिले. आहा देवा अनाथनाथा, कैसे केले त्वानंता. पिंगला माझी सगुण कांता, तू ते कैसे आवडली. ऐसे म्हणून नामोच्चार, शोक करीतसे वारंवार. रात्रंदिवस चित्ती विसर, पिंगलेचा पडेना. कृश शरीर झाले तेणे, कंठी उरलासे प्राण. मुखी आणुनी हरीचे नाम, शोके पिंगला वदतसे. ऐशी लोटली 12 वर्षे, शुचिष्मंत झाले शरीर कृश. ते पाहून अति क्लेश, मित्रावरुणी द्रवलासे. पुत्र मोहाचे अपार भरते, लोट लोटले चित्त सरिते. मग मित्रावरुणी तुष्टोनी मनात, अत्री जा निकटी पातला. तव तो प्राज्ञिक अत्री नंदन, मित्रावरुणीशी सन्मान देऊन म्हणे. महाराजा कामना कोण, धरुणी येथे आलासी. येरी म्हणे जी द्विजोत्तमा, ज्ञानलतिकेच्या फलद्रुमा. जाणत असुनी पुससी आम्हा, अज्ञानत्व घेऊनी. तरी तव शिष्य जो भरतरी, त्याची कैसी झाली परी. ते हृदयी आणुनी हिता ते वरी. विलोकी का महाराजा, मग तो महाराज ज्ञानवान. हृदयी पाहे विचारून, तो विपत्काळी शोके करून. भरतरी नाथ मिरवला, अति क्लेश तयाचे पाहून. परम द्रवला मोहे करून. मग मित्रावरुणी ते बोले वचन, चिंता न करी महाराजा, तुम्ही जावे स्वस्थानासी. मी भरतरीचे आहे उद्देशी, स्वहित करीन चिंता मानसी. पाळू नका महाराजा माझा शिष्य जो मच्छिंद्रनाथ. त्याचा गोरक्ष प्रज्ञावंत, तो मही भ्रमतो करीत तीर्थ. येथे येईल महाराजा, तो परम आहे प्रज्ञावान. त्यासी तेथे पाठवीन, तो नाना प्रयुक्ती करून. शुद्ध पंथा आणेल की. ऐसे बोलता मित्रावरुणीशी संतोषे मिरवला तो चित्तासी. मग पुसुनी अनुसूयात्मजासी, स्वस्थानासी पैगेला. यावरी पुढील अध्यायी कथा सुंदर. अध्यात्म दीपिका मनोहर, मालू सांगे धुंडी कुमर. नरहरी कृपे करुनिया, दत्त सांगेल गोरक्षनाथा. गोरक्ष येऊनी विरह सरिता, शोषण करील तत्वता. घटोद्भवाचे कृपेने, स्वस्त श्री भक्ती कथासार. संबत गोरक्षाव किमयागार, सदा परिशोध भाविक चतुर. अष्टविंशतिमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 28 ओवे 192. श्रीकृष्णार्पणमस्तु. नवनाथ भक्तिसार. अष्टविंशतिमाध्याय समाप्त. गोरक्ष जालंधर चर्पटाश्चाडभंग कानिप मच्छिंदराद्याः. चौरंगी रेवाणक भत्री सद्या भूम्या बभूर्नवनाः सिद्धाः. श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. अलक्ष निरंजन.